एक गोष्ट तुम्ही नक्की ऑब्झर्व केली असेल किंवा केली नसेल तर या व्हिडिओनंतर तुम्ही नक्की कराल. आपले इमोशनल पॅटर्न रिपीट होत आहेत. म्हणजे लहानपणी वडील खूप डॉमिनेटिंग होते आणि मोठं झाल्यानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा नवरा देखील कंट्रोलिंग मिळाला. लहानपणी आईबरोबर जास्त जवळीक नव्हती. मोठं झाल्यानंतर पार्टनरसोबत सुद्धा तशी जवळीक निर्माण होत नाही. विद्यार्थी दशेत असताना शिक्षकांकडून कधीच ॲप्रिसिएशन मिळालं नाही आणि मोठं झाल्यानंतर ऑफिसमध्ये देखील बॉसकडून कधीच ॲप्रिसिएशन मिळत नाही. फ्रेंड्ससोबत कधीच पटलं नाही आणि आज देखील ऑफिसमध्ये कलिगबरोबर टीमबरोबर कधीच पटत नाही. लहानपणी पैसे म्हणजे फक्त टेन्शन, सतत कमतरता भासत होती आणि आज कितीही पैसे कमवले तरी कमतरताच जाणवते. लहानपणी राग व्यक्त केला की गप्प बस सांगितलं जात होतं आणि आज राग व्यक्त होत नाही पण विविध शारीरिक समस्यांच्याद्वारे तो व्यक्त होतो. आता प्रश्न पडतो, आजूबाजूचे लोक बदलले, वयानुसार आपला रोल बदलला, नातेसंबंध बदलले, आपले राहण्याचे ठिकाण बदलले, कामानुसार नोकऱ्या बदलल्या, पण फिलिंग मात्र तीच आहे. प्रत्येक वेळी वाटतं आता बदल होईल, नंतर बदल होईल, पण शेवट मात्र तोच. हा योगायोग आहे का? आपलं नशीबच खराब आहे का? तर उत्तर आहे नाही. पण मग हे इमोशनल पॅटर्न रिपीट का होत आहेत? हे होत आहेत आपले माइंड आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ते कसे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच स्वभावाचे लोक, त्याच समस्या, त्याच भावना आपल्याबरोबर रिपीट का होत आहेत? हेच आपण माइंड आणि ब्रेन लेव्हलवर कसे होते, का होते ते समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर आज या लाईफ चेंजिंग व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. इमोशनल पॅटर्न म्हणजे काय ते अगोदर आपण बघू. आपण न ठरवता एकाच भावनेमध्ये पुन्हा पुन्हा अडकतो. लहानपणी एखादी भावना प्रोसेस झाली नाही, पुढे आयुष्यभर ती भावना आपल्यामध्ये राहते. हे कशामुळे होते? हे होते इगो डिफेन्समुळे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इगो म्हणजे काय हे बघितलं. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतो. तो व्हिडिओ अगोदर बघा, म्हणजे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घेता येईल. ईड आणि सुपर इगो यांच्यामुळे निर्माण होणारा मानसिक संघर्ष टाळण्यासाठी जो मध्यस्थीचा मार्ग निवडतो तो म्हणजे इगो. म्हणजे ईडमुळे लहानपणी राग व्यक्त केला जात होता, पण त्यामुळे आपल्याला नाकारलं गेलं, शिक्षा झाली असेल किंवा आपल्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. मग सुपर इगोने सांगितलं असे वागू नये, अशा भावना व्यक्त करणं चुकीचं आहे. मग इगोने अशा भावना व्यक्त करणं हे असुरक्षित आहे असं रजिस्टर केलं आणि इगो डिफेन्स तयार केलं. म्हणजे अशा भावना दडपणे, त्या भावनांपासून पळ काढणे किंवा त्या भावनांसाठी दुसऱ्याला दोष देणे. इगो डिफेन्स म्हणजे अशी संरक्षण यंत्रणा जी एखाद्या व्यक्तीच्या अहंकाराला, चिंता, लाज, शरम, स्वाभिमान गमावणे किंवा इतर अस्वस्थ भावनांपासून वाचवते. तणाव आणि कठीण भावनांचा सामना करण्याचा एक मार्ग आहे. इगो डिफेन्स आपल्याला मानसिक संघर्ष आणि दुःखदायक भावना जाणू देत नाही, पण इगो डिफेन्समुळे बायपास झालेल्या अशा दुःखदायक भावना सबकॉन्शियस माइंडमध्ये साठून राहतात. लहानपणी दुःखदायक भावना टाळण्यासाठी इगोने डिफेन्स तयार केला आणि तो डिफेन्स आपली सर्वायवल स्ट्रॅटेजी बनली. आणि ही सर्वायवल स्ट्रॅटेजी मोठे झाल्यानंतर आपला प्रॉब्लेम ठरू लागली. इगो डिफेन्सेस ब्रेन लेवलवर कसे चालतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला ब्रेन रिसर्चर पॉल मॅकलिन यांनी सांगितलेले ब्रेन मॉडेल समजून घ्यावे लागेल. यांनी मेंदूचे 3 भागाचे ब्रेन मॉडेल सांगितले आहे. सर्वात प्राचीन मेंदू म्हणजे
ओल्डेस्ट ब्रेन किंवा रेप्टालाईन ब्रेन. त्यानंतर निर्माण झालेला इमोशनल ब्रेन किंवा पॅलिओ मॅमेलाईन ब्रेन आणि अलीकडच्या काळात निर्माण झालेला मेंदूचा भाग म्हणजे निओकॉर्टेक्स किंवा थिंकिंग ब्रेन. यामधील सर्वात प्राचीन काळी निर्माण झालेला रेप्टालाईन ब्रेन जो आहे तो स्वतःला सुरक्षित करण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जी स्ट्रॅटेजी वापरतो ती म्हणजे रिपिटेशन. एखादी गोष्ट करण्यामध्ये जर सुरक्षितता जाणवली तर ती गोष्ट रिपीट केली जाते. उदाहरणार्थ सरडा जो आहे त्याचा दिनक्रम काय असतो? जे मिळतील ते किडे खात राहणे, गवतातून खडकातून मार्ग शोधणे आणि जर सुरक्षित वाटले तर मरेपर्यंत ते रिपीट करत राहणे. दुसरा जो मेंदूचा भाग आहे तो आहे पॅलिओ मॅमेलियन ब्रेन किंवा इमोशनल ब्रेन. यामध्ये जॉन ब्रॅडशो यांनी एक मास्टर इमोशन सांगितलं आहे, ते म्हणजे टॉक्सिक शेम, म्हणजे लाज किंवा शरम. याला त्यांनी मास्टर इमोशन का म्हटलं आहे? कारण त्यांच्या मतानुसार आपल्या ज्या प्रत्येक फिलिंग आहे त्याला ही लाज, शरम हे इमोशन जोडलेले असते. मग ते राग असेल, भीती असेल, आनंद असेल. आणि अलीकडचा जो ब्रेन आहे तो म्हणजे थिंकिंग ब्रेन. समस्यांचे कारण शोधणे, त्यानुसार प्लॅन करणे आणि समस्या सोडवणे हे सर्व थिंकिंग ब्रेन करत असतो. पॉल मॅकलिन यांच्यानुसार या तीनही स्वतंत्र यंत्रणा आहेत, पण मेंदूच्या संतुलनासाठी त्या एकत्र येऊन काम करतात. जेव्हा इमोशनल ब्रेनमध्ये भावनांचे दडपण वाढते तेव्हा निओकॉर्टेक्सकडून म्हणजे थिंकिंग ब्रेनकडून न्यूरल गेट बंद केले जाते. म्हणजे उदाहरणार्थ जर घरातील एका रूम्समध्ये खूप जास्त आवाज येत आहे तेव्हा आपण त्या रूमचा दरवाजा बंद करतो आणि दुसऱ्या खोलीमध्ये निघून जातो. तशा पद्धतीने जेव्हा इमोशनल ब्रेनमध्ये खूप जास्त भावनांचे दडपण वाढते तेव्हा थिंकिंग ब्रेनकडून दरवाजा बंद केला जातो आणि त्या ज्या भावना आहेत त्या इमोशनल ब्रेनमध्ये साठून राहतात. म्हणजे जसे माइंड लेवलवर सबकॉन्शियस माइंडमध्ये भावना साठून राहतात त्या पद्धतीने ब्रेन लेवलवर इमोशनल ब्रेन किंवा लिम्बिक सिस्टीममध्ये भावना रजिस्टर केल्या जातात. आणि ह्या भावना कोणत्या असतात? ज्या भावना आपण सोडवलेल्या नाहीत, ज्या भावनावर आपण काम केलेले नाहीत, ज्या भावना अपूर्ण राहिल्या आहेत, अशा या भावना साठवून राहिल्या जातात. जशा या भावना वाट पाहत आहेत की कधी आपल्याला मुक्त केले जाते. हे इमोशनल पॅटर्नचे रिपिटेशन फक्त स्वतःपुरते मर्यादित राहत नाही, तर ज्या पद्धतीने वारसा म्हणून आपल्याकडे आईवडिलांकडून नाव, पैसा, संस्कार, रंगरूप येत असते, त्याच पद्धतीने अगोदरच्या पिढीने न सोडवलेला भावनिक गुंता देखील वारसा म्हणून आपल्याकडे येत असतो. आईवडिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे संघर्ष केले आहेत, जो राग, भीती, अपमान त्यांनी सहन केला आहे, ज्या भावना त्यांनी प्रोसेस केलेल्या नाही त्या भावना कुठे जातात? त्या त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या रिॲक्शनमध्ये, त्यांच्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये येतात आणि जीन्सद्वारे आपल्याकडे येत असतात. इमोशनल पॅटर्न रिपिटेशन ही म्हणजे शिक्षा नाही, तर तो आपल्यासाठी एक मेसेज आहे, आपल्यासाठी एक पूर्वसूचना आहे, आपल्यासाठी एक पूर्व इशारा आहे. ज्या भावना अगोदरच्या पिढीने प्रोसेस केल्या नाहीत, ज्या भावना आईवडिलांनी सोडवल्या नाहीत, ज्या भावना तुम्ही देखील सोडवल्या नाहीत, त्या भावना कुठेतरी तुमचं लक्ष वेधत असतात. त्या भावनांना प्रोसेस करण्यासाठी आणि तुम्हाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या भावना रिपीट होत आहेत किंवा कोणत्या भावनांमध्ये मी अडकलो आहे? राग, भीती, दुःख, अपराधीपणा की एकटेपणा? आता एक समजून घ्या, या भावना म्हणजे तुमच्या शत्रू नाहीत, तर तुमचा शिक्षक आहेत. ज्या भावनांचा पॅटर्न तुम्हाला लहानपणी गरजेचा होता पण आत्ता तो गरजेचा नाही हे जेव्हा लक्षात येते आणि त्या पॅटर्नशिवाय देखील तुम्ही आता सुरक्षित आहात
असे वाटायला लागते तेव्हा हा इमोशनचा पॅटर्न रिपीट होणं थांबते. जेव्हा अशा भावनांप्रती आपण सजग होतो, आपण त्या स्वीकारतो आणि नव्या समजुतीनुसार नवीन दृष्टिकोनातून त्या व्यक्त करतो, तेव्हा इमोशनचा पॅटर्न ब्रेक व्हायला सुरुवात होते. इमोशनल पॅटर्न ब्रेक कसा करायचा हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या आयुष्याशी रिलेट होत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.